ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याचा सरकारचा मानस आहे। या योजनेमुळे महिलांचे सबलीकरण होणार असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत। या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहेत। या योजनेचा लाभ पनवेलमधील लाखाच्या वर बहिणींनी घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आजीनाथ सावंत यांनी सांगितले। कळंबोलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले की जास्तीत जास्त बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महायुती सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। आमच्या पक्षाकडून अनेक ठिकाणी शिबिराचे आयोजन केले जाते आणि अद्यापही चालू आहे। कोणत्याही बहिणीला या योजनेचा लाभ घेताना कोणतीही अडचण आली तर त्यांनी आमच्या कार्यालयातून मदत मिळेल। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आजीनाथ सावंत, महिला प्रदेश सचिव सुरेखा दांडेकर, महिला प्रदेश सरचिटणीस रत्नमाला पाबारेकर, महिला जिल्हा सरचिटणीस किरण अडागळे, जिल्हा उपाध्यक्ष विलास खरटमोल, जिल्हा सरचिटणीस मुस्ताक पटेल, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हबीब शेख, वाहतूक जिल्हाध्यक्ष SD हवालदार, खारघर शहराध्यक्ष बळीराम नेटके, युवा नेते योगेश पाटील यांच्यासह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या बहिणींना मिळाला त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या आशीर्वादाने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात उत्तम रीतीने चालू आहे। त्यांचे लाभार्थी बी इथे आलेले आहेत, ते पण माहिती देतील। नमस्कार। महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते सन्माननीय तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महादेव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की राज्य सरकारच्या मार्फत ज्या काही महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, त्या पक्षातर्फे कशा योजना राबवल्या जात आहेत, त्यांचे लाभार्थी काय आहेत, त्याचे लाभार्थी कोण आहेत, याच्या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मग त्या योजनेमध्ये आमचे आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शनातून वेगवेगळ्या योजना आहेत, उदाहरणार्थ जी आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे, त्याच्यानंतर ज्या काही विविध योजना सुरू आहेत त्याच्या संदर्भात आम्ही आज जमलेलो आहे माहिती देण्यासाठी। टिकून झालेले भरलेले फॉर्म, त्यातून व्हॅलिड झालेले फॉर्म आणि प्रत्यक्षात किती महिलांच्या अकाउंटवर आलेले पैसे हे थोडी ब्रीफली आकडेवारी सांगा। म्हणजे केलेलं काम किती आहे, त्याचा रिझल्ट किती मिळाला, पात्र किती महिला झाल्या, म्हणजे ज्या अपात्र झाल्या त्या का झाल्या, काहीच्या खात्यावर अजूनही पैसे आलेले, बरोबर आहे, सगळं जॉईन केलंय, सगळं भरलंय। मग बँकांमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, काहींचे KYC झाले नाही, काहींचे KYC झाले परंतु आधार लिंक नसल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला। असे काही आंदोलन आहेत महिला की त्यांना काय करायचं, नेमकं फॉर्म भरलाय, त्यांना मेसेज आलाय परंतु त्यांच्या खात्यात पैसे आले नाही, तर त्यांच्या बाबतीत काय करणार तुम्ही, काय करणार, प्रयत्न काय करणार सांगताय? बोला तुम्ही, आता तुम्ही सांगा। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात साधारणतः 60,000 महिलांनी एकूण अर्ज भरले होते। त्याच्यापैकी 8,168 म्हणजे आज सकाळची आकडेवारीपर्यंत आहे की 8,166 अर्ज असे आहेत की त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही। तर त्या संदर्भात एक विधानसभा निहायची आज समिती गठीत केलेली आहे। त्याची आज पनवेल समितीची आज बैठक सुरू आहे याच्यामध्ये पनवेलला। त्याच्यामध्ये जो समितीमध्ये निर्णय घेतील ते राज्य सरकारला कळवून त्याच्या बाकीच्या ज्या महिलांना काही लाभ मिळालेला नाही तो लवकरच देण्यासंदर्भात निर्णय होईल। बऱ्याच अर्जांच्या मध्ये अशा त्रुटी आहेत की महिला भगिनींचे 2-2 बँकेचे मध्ये अकाउंट आहेत आणि त्यांचे ते आधार कार्डला लिंक नसल्या कारणाने ते पैसे त्यांना आलेले नाही। त्याच्यासाठी पर्याय कसा आहे, पोस्टामध्ये जर जाऊन अकाउंट ओपन केलं
तर ते जवळपास तासाभरामध्ये ते लिंक होते आणि ते पैसे त्या महिला भगिनीला तुरंत भेटून जातात. तुम्ही पक्षाकडनं अशी काय उपाययोजना आली होती का बाबा तुम्हाला काय अडचण आली म्हणजे टेक्निकली अडचण तर ती तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काही विशेष असं कोण माणसं बसवलेत का? की काही ना साध्या गोष्टी असतात की आधार कार्ड मोबाईलची लिंक नाही किंवा बँक खातं आधारची लिंक नाही याच्यासाठी बाहेर प्रचंड पैसे मोजले लागतात म्हणजे लोकांना 400-500 रुपये द्यावे लागतात तर याच्यासाठी तुम्ही असे काही कॅम्प वगैरे आयोजित केलेत का? कारण आता सुधागड शाळेमध्ये कॅम्प होता की आधार लिंक फक्त 100 रुपयामध्ये त्या असं तुम्ही काही कुठे उपाययोजना तुमच्या इतर पक्षातर्फे केली का? ज्या दिवशी महिला महाविकास महिला बाल कल्याण मंत्री आमच्या आदित्य ठाकरेच्या माध्यमातून महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित झाली त्याचे 2 ते 3 दिवसामध्ये सर्व आम्ही ते पेपर पाहिले त्याच्यामध्ये काय काय पाहिजे त्याच्यात एक 3-4 दिवशी जवळपास 3 दिवसाचं कॅम्प आम्ही 12 मध्ये केलं. त्याच्यामध्ये महिलांचे फॉर्म भरून दिले स्वतः तिथं बसून ऍप डाउनलोड करून आम्ही आणि ज्यांच्या त्रुटी होत्या त्यांच्याकडे पेपर नव्हते त्यांना एक मार्ग सांगितले कशा पद्धतीने तुम्ही त्या योजनेत जाऊ शकता आणि तुम्हाला काय काय पेपर पाहिजे तो कॅम्प केला. त्याचबरोबर आपण त्याच कॅम्प मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड लिंक हे सुद्धा काम केलं आपण तो 3 दिवस चालला होता. त्याच्यानंतर परत साहेबांचा वाढदिवस झाला 10 जुलैला त्या 10 जुलैच्या नंतर परत 2 दिवस इथं तो तशा पद्धतीनेच आपण कॅम्प राबवलेला तेव्हा ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांच्या काय त्रुटी आहेत का किंवा कशा पद्धतीने भरतोय आपण आणि आता तर परत माझ्या मध्ये 3 आठवड्यापूर्वी तर ते पूर्ण सर्व डिटेल आपल्याला बघायला भेटते. आधार कार्ड टाकलं तर तो बाबा लाभार्थी त्याला पैसे भेटले की नाही भेटले किंवा त्याची काय क्युरी आहे ते त्या ऍप्सवरती बघायला भेटते आपल्याला. ग्रामीण भागासाठी अनेक अडचणी येतात त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? ग्रामीण भागात पक्षाच्या माध्यमातून करायचं पक्षाच्या माध्यमातून जर करायचं झालं तर आमच्या रत्नप्रभा मॅडमनी त्याही ठिकाणी ग्रामीण भागात 3-4 ठिकाणी कॅम्प घेऊन ती सर्व माहिती देण्याचं काम महिलांना केलेलं आहे. त्याचबरोबर आपण आता गेल्या 5-6 दिवसापूर्वी आदिनाथ सावंतच्या कामोठ्या येथील ऑफिसमध्ये आणि खारघरचं मध्यवर्ती कार्यालय तिथं पिंक रिक्षाचे फॉर्म सुद्धा आपण काही महिला भगिनींना दिलेले हे पण भरून द्या. ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे आणि ती खऱ्या अर्थानं महिलांच्यासाठी खूप लाभार्थी आहे. आता बँका ज्या काही आता आहेत की रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक सोडली त्यांनी 0 बॅलन्स ठेवलेलं आहे. आता गडबड अशी की मला सकाळी कमीत कमी 3 महिला भेटल्या की आमच्या खात्यावर 3,000 रुपये वलते झाले पण त्यातले 100 रुपये हे बँक चार्जेस म्हणूनच गेले. बरोबर आहे. अजितदादांनी याचं उत्तर दिलं तर अशा म्हणजे तुम्ही शासनाने पैसे दिले बँकांनी त्यांच्या बँका काय बोलतात आमच्याकडे ते सॉफ्टवेअर मानलेलं आहे तिथं आम्ही करू शकत नाही. मिनिमम बॅलन्सला 350 रुपये का 400 रुपये फाईन आहे. तुम्हाला तुमचे केवायसी करताना 200 रुपये कट होतात. तुमचे मिनिमम बॅलन्स आणि प्लस तुमची कॅप असते. आता असं बऱ्याच दिवसांनी किंवा 7-8 महिन्यांनी तुम्ही जे ऍक्टिव्ह करायला त्याला पुन्हा 350 आहे असे 1600-1700 रुपये 3,000 मधले गेले. तर ह्याच्यासाठी तुमचं बँकिंग सेक्टरशी कुठं बोलणं झालंय का वरच्या स्तरावर? कारण वरच्या लेवलवर हे माहिती नाही आणि सामान्य म्हणून पत्रकार किंवा आपल्यासारख्या नेत्यांकडे घेऊन हे गारांना मांडतो आणि बँका कोणाला उभं करत नाही. आधीची बँक सोडली तर बाकी कोणही एक्सेस करत नाही. त्याच्यासाठी बँकिंग क्षेत्रामध्ये वरच्या लेवलवर टॉप लेवलला जेव्हा असं तुम्ही बोलाल या लोकांना पुढे एक्सेस करू नका हे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांच्या विक्रीच्या कामासाठी हे पैसे देते त्यातलं कुठेही 1 रुपया सुद्धा तुम्ही असं काही तुम्ही केले का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. त्याच्या संदर्भात राज्याच्या महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री आदरणीय आदित्यताईंनी एक 3 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ जारी केलाय. त्याच्यामध्ये बँकांना त्यांनी विनंती केलेली आहे की मिनिमम बॅलन्सचा जो काही विषय आहे त्याच्या संदर्भामध्ये बँकांनी कोणतेही चार्जेस न लावता त्यांचं अकाउंट डेबिट करू नये. ही जी योजना आहे ती महिलांच्या सन्मानाकरता आहे. त्यांचं मासिक जे काही अर्थचक्र चालवण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही काही बँकांनी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावू नका कोणतेही शुल्क आकारू नका आणि ते पैसे PCS किंवा कोणत्याही माध्यमातून डेबिट करू नका असं त्यांनी आवाहन केलेलं आहे बँकांना गेल्या 3 दिवसापूर्वी. बँका ऐकत नाही. नाही बघ त्याच्या संदर्भात आदित्यताईंनी वेगवेगळ्या बँकांशी सुद्धा चर्चा केलेली आहे. त्यांनी त्या एक व्हिडिओ जारी केला त्याच्यामध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये विनंती केलेली आहे बँकांना. जे पैसे डेबिट झाले ते त्यांना परत मिळतील त्या संदर्भामध्ये राज्य सरकार निर्णय घेऊ शकतो. आम्ही फक्त काय करतो आमच्या जिल्ह्यात पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ज्या काही शासनाच्या वेगवेगळ्या योजना येतात त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही त्याच्या संदर्भामध्ये शहरनिहाय आणि कार्यकर्ते आम्ही त्याच्या संदर्भात काम करतो.
बऱ्याच वेळा असं होतं की महिलांनी किंवा पुरुषांनी लोन घेतलेलं आहे आणि ते लोन थकीत असल्यामुळे बँक असं फ्रीज केलेलं आहे, तर त्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये आल्यानंतर ते देखील महिलांना मिळत नाही, यासाठी काही पाठपुरावा केलाय का? याचीच माहिती मी थोड्या वेळापूर्वी दिली की तशी 8,166 महिला लाभार्थी आहेत अशा की ज्यांच्या अकाउंटवर पैसे गेले नाही. त्याची कारण वेगवेगळे आहेत. मग आधार लिंक नसते. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही समस्या येत असल्यास योजनेच्या समस्यासाठी व्हॉट्सअप नंबर काढलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी 9861717171. तर तुम्ही खरंच म्हणजे ह्याचा लाभ घ्या आणि तुम्ही व्हॉट्सअप वरती तुम्ही खरंच कॉल करून विचारून घ्या काय असेल तर तुमच्या समस्या. आमच्या इथल्या बऱ्याचशा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलेला आहे. त्याच्यामुळे मी अजितदादा आणि ताईंचा खूप खूप आभार मानते आहे. 3,000 रुपयाचं काय केलं तुम्हाला मिळाले? 3,000 काय नेमकं? आहेत मला 3,000 रुपये आहेत भेटलेले आहेत. मी गणपतीच्या उत्सवासाठी मी तसेच ठेवलेले आहेत. त्या पैशांचा मी गणपतीला खर्च करणार आहे. योजनेचं नाव काय आहे? लाडकी बहीण योजना आम्हाला पैसे मिळाले, दादाचे आभार. काय घेतलं तुम्ही? काय घेणार आहे आम्ही? किती पैसे मिळाले? त्यांचे 3,000 रुपये. बोला. माझे नाव रुपाली विलास गायकवाड. मी कळंबोलीमधून बोलते. माझ्या खात्यावर 3,000 रुपये जमा झालेत. आदिताई आणि तटकरे साहेब यांचे आभार. नमस्कार, मी सौ रत्नमाला पाबलेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव. आज महादेव पाटील जिल्हा अध्यक्ष यांनी पत्रकार समितीमध्ये आज या लाभार्थी महिलांना ज्या लाभ भेटला आहे माझी लाडकी बहीण योजनेचा, त्यांनी इथे सगळ्यांनी 2-2 शब्द आपले मनोगत दिलेले आहेत आणि प्रत्येकीला आनंद आहे त्या गोष्टीचा की फुल ना फुलाची पाकळी अजितदादा पवार यांनी त्यांना दर महिना 1,500 रुपये देण्याचे ठरवलेले आहे. आणि ज्या महिलांना लाभ भेटला ते खरंच आनंदी आहेत आणि ज्या महिलांना ह्या लाभ भेटला नाहीये त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने बोलायचं झालं की आज जे इथे आपण सगळे जमलेले आहोत ते एडिट करा नंतर. अजितदादांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्यात पिंक रिक्षा योजना आहे, त्यात माझी लाडकी बहीण योजना आहे, अन्नपूर्ण योजना आहे, त्यात आपल्याला 3 सिलेंडर मोफत दिलेले आहेत आणि उच्च शिक्षण म्हणजे मुलींना मोफत शिक्षण देण्यात आलेलं आहे. अशा खूप साऱ्या योजना ज्या आहेत त्या आता लागोपाठ येतच राहतील आणि आम्ही त्या प्रत्येक योजनेचा आम्ही पाठपुरावा घेऊन आणि प्रत्येक महिलांना आणि ज्या आता वयोश्री योजना आल्या, ज्या 60-65 वयाच्या योजना वरिष्ठांना महिलांना किंवा पुरुषांना जे लाभ भेटणार आहे त्यासाठी पण आम्ही आरोग्य शिबिर आम्ही असे कॅम्प्स वगैरे लावून त्याचा पाठपुरावा घेऊ. आणि खरंच धन्यवाद राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आदिताई तटकरे यांना मी धन्यवाद देते आज सगळ्या महिलांकडून. आणि आज जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष नेटके साहेब आहेत, किरण अडागले आहेत, आपल्या रेखाताई दांडेकर आहेत, परत अमित भैया, त्यांना सगळ्यांचं मी आभार त्यांना व्यक्त करते. धन्यवाद. मला लाडकी बहीण योजनेचे 3,000 पैसे खात्यामध्ये मिळाले आहेत. मी अजितदादा आणि आदित्य तटकरे यांचे आभार मानत आहे. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अध्यक्ष महादेवशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण या योजनेची माहिती, त्याचबरोबर पिंक रिक्षा, उच्च शिक्षणाची जी योजना महाराष्ट्र सरकारच्या आहेत त्या योजनांच्या वरती बऱ्यापैकी या ठिकाणी पत्रकारांच्या बरोबर चर्चा झाली. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले क्षितिज पर्व, त्याचबरोबर युथ महाराष्ट्र, आमचे पाटील साहेब नवराष्ट्र पेपरचे, अजून बाकीचे पण पत्रकार आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो.
धन्यवाद. नमस्कार.